दिवसाची छान अशी मस्त गोड सुरुवात झाली होती. मस्त ते चहा ठेवलं सगळ्यांसाठी आणि भाजीसुद्धा करायची होती. अगोदर मी चहा घेतला. आईनं वाटण मला वाटून दिलं होतं. पाट्यावरचं वाटणची भाजी खाऊन बघा एक नंबर लागते. त्या दिवशी आम्ही कोराडे केले होते. त्याचीच मला इथं भाजी करायची होती. चवीला एक नंबर झाले होते बघा. मला नंतर भाजी दाखवायचं लक्षच राहिलं नाही. आणि वाटण जर पाट्यावरचं राहिलं तर तिची चव खरंच खूप वेगळी असते. तरी त्यानं लगेच भाजीसुद्धा टाकून दिली. आणि भाकरी वगैरे आईनं करून घेतले होते. ते काय मला करायची गरज नव्हती. आणि आई गेली होती शेतात तोपर्यंत मला सगळे कामं आवरून घ्यायची होते. कसं ते थकून येतात शेतातून आल्यावर कधी बनवणार नाही तर आई माझी म्हणते की नको बनवू मी बनवून घेतेस तिथून आल्यावर मी सगळं करून घेणार अशी नेहमी म्हणते. पण माझं असं म्हणणं असतं की आपण बसून तरी काय करणार एवढं तेवढं तरी काम आपल्याला पाहिजे की नाही. आपल्या घरी आपण किती कामं करतो मग आईच्या घरी थोडंसं केलं तर काय हरकत नाही. तरी इथे ना कपडे वगैरे पण भरपूर राहिले होते तेही धुवून घेतले. त्याच्यानंतर भांडेवाले ताई आले होते त्यांच्याकडून भांडे घ्यायचे होते. आता ते नुसतं केस घेतात म्हटलं केस कुठून देऊ बाई मी पहिलेच कापून घेतले आता कुठून आणायचं म्हणून आईची केस होते तेवढेच आम्ही देणार होतो. आणि पातेले मला इतके आवडले ना आई बोलली तुला पाहिजे असेल तर तू घेऊन जाय तर इथे आम्ही पातेले सुद्धा घेतले. तर चला आता इथेच मी एंड करते. बाय.